कुठल्या पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करतील। परंतु आजपर्यंत शिवसेनेने जो लढा दिलाय, शिवसेना खंबीर उभी आहे, हे सर्व तालुक्याला माहित असताना काही विरोधक आपल्याला आंबेडकरांचे तर आम्ही विरोधक आहोतच, आंबेडकरांनी आज मागे मोहोळ तालुक्यावर जो अन्याय केलाय, अगदी 30 वर्ष आमदारकी असताना ज्या पद्धतीनं मोहोळला दहशतीचं राजकारण केलं, विकास निधीबाबत मोहोळ शहरावर अन्याय केला आणि कायमच मोहोळ शहरातील दहशतवाद करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, मोहोळ शहराला ओरबाडण्याला जे कोणी ओरबाडणार आहेत त्यांना मदत करण्याचं काम त्या आंबेडकरांनी केलेलं आहे। बारसकरांच्या रूपाने नगराध्यक्षपदी मोहोळला एक रस्ते ओरबाडणारा माणूस दिला आंबेडकरांनी। त्याच्यानंतर आपले विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर त्यांचा खून केला, अण्णा फडतरे आणि संतोष सुरवसे त्यांना बळ देण्याचं काम त्या आंबेडकरांनी केलं। शिवसेनेला बदनामी करण्यासाठी, शिवसेनेची बदनामी व्हावी, पक्षाची बदनामी व्हावी, नेत्यांची बदनामी व्हावी या उद्देशाने काही आरोप करतात, अगदी हास्यास्पद आरोप करतात की शिवसेना ही आंबेडकरांची बी टीम आहे। बरेच फेसबुकला, व्हॉट्सअपला, युट्यूबला मुलाखत देतात। मला त्यांना त्या आरोप करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की 2016 साली नगरपालिकेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये हे काही लोक आंबेडकरांवर टीका करून, टिप्पणी करून, शिवसेनेवर टीका टिप्पणी करून निवडून आले आणि आंबेडकरांच्या पाय चाटून नगराध्यक्षपदी विराजमान झाले आणि आमच्यावर आरोप करतात की तुम्ही आंबेडकरांबरोबर मॅनेज आहे। यांची एक रणनीती आहे विरोधकांची की हे बाबा आम्हाला बदनाम करायचं, मॅनेज आहेत म्हणून आणि मतं मिळवायची। परंतु जनता शून्य आहे, जनतेला माहित आहे की आंबेडकरांचा खरा विरोधक कोण आहे। येणारी निवडणूक आपण कुठल्या रणनीतीवर लढली पाहिजे या निमित्तानं तुम्हाला सांगायचं की ज्या आंबेडकरांनी मोहोळमध्ये दहशत माजवण्याचं, मोहोळला ओरबाडण्याचं, मोहोळला कायम दुजाभावाची वागणूक दिली आणि आता ते निवडणूक लढण्यासाठी त्यांना माहित झालं विधानसभा आपल्या ताब्यातून गेली, मग आता आपल्याला नगर परिषद, जिल्हा परिषदेवर सत्ता आणायची असेल तर आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत म्हणून त्यांनी कमळाचा आधार घेतला। पण या निमित्तानं मला त्यांना सांगायचंय तुम्ही कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवा, आमचा विरोध हा तुम्हाला कायम राहणारच आणि मोहोळ तालुक्यातील आणि मोहोळ शहरातील जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही। त्या दहशतीच्या राजकारणाला आणि दबावाच्या राजकारणाला मोहोळकर कधीच बळी पडणार नाही आणि आमच्यावर आरोप करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे, त्याच्या पुढे आरोप करताना तुम्ही जरा थोडस काळजी घ्या। चुकीचे बिनबुडाचे आरोप कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल।